एवढे कमी हेअर कट तू कुठे घेतो कोणत्या ताई आहेत ओळखीच्या त्या घेतात. ताई आहेत म्हटलं ओळखीच्या त्या घेतात. तू घरगुती पार्लर आहे का? घरगुती घरीच आहे त्यांच्या पार्लर. घरी परवडतं मग काही नाही म्हणजे हे विचारलं रेंट नाही आहे स्वतःचं आहे म्हणून. नाही आमचं रेंट नाही आहे आणि आता मी सध्या प्रेग्नेंट आहे आणि म्हणजे हे आपण ठेवलेलं आहे समजा तो रेंट आम्हाला. हां हे बघा या जागेचं रेंट 6,000 हे भाड्याचे आणि लाईट बिलचे वेगळे. तुम्हीच विचार करा ना मग परवडलं पण पाहिजे ना. तर ॲयब्रोचे वगैरे फेशियलचे वगैरे बाकीच्यांपेक्षा तरी बाकीच्या कंपॅरिझन म्हणजे पार्लरचं कंपॅरिझन जर केलं तर कमीच आहे आमचं. आणि राहिली गोष्ट घरच्या घरी जर तुम्ही म्हणजे आल्या असं समजा म्हटलं तर नाही बुवा चालतं आपल्याला तर काही नाही विषय नाही. म्हणजे भाडं नाही द्यावं लागत काही गरजच नाही पडत ना त्याच्यामुळे तेवढं जड जात नाही. आता ते ताई पण घेतच नाही दुसऱ्यांकडून म्हणजे आता आमची ओळख चांगली आहे त्याच्यामुळे पण केलं पार्लरचं बेसिक कोर्स केला आहे पण मग प्रॅक्टिस वगैरे नाही झाली त्यामुळे राहायला लागलं. हो का बेसिक कुठे केलं तुम्ही? व्हिडिओ घेतील त्या व्हिडिओ समजणार नाही काय? जोपर्यंत प्रॅक्टिस करशील नाही एखाद्याचे व्हिडिओ तोपर्यंत समजणार. मग ते असं लक्ष देऊन बघते ना म्हणून एखादी वेळेस असं ते कधी असं अर्जंट नसलं करायचं अर्जंट तरच असलं होतं. तरी ब्लो ट्राय झालं पाहिजे. हां ना एकदा तेच नाही कस्टमर आलं तर परत वापस आलंच पाहिजे. हां वापस गेलं चालतं पण ते परत येईल. पण मग जर चांगलं जर झालं नाही ते परत येत नाही. हां मी ते केलं शिकली म्हणलं त्यावेळी मी नाही CCD केलं. CCD माहीत असेल तुम्हाला तुम्ही प्रॉपर नाही का? मग मी पण तरी तर पाहिजे यवतमाळ. हां आमची शेती देवळीला ऐकतं ना वर्धा. वर्धा देवळीच्या आधी येतं ना. म्हणजे इकडून यवतमाळ करून का? हां यवतमाळ करून की नागपूर करून? नाही नाही यवतमाळच्या नंतर वर्धा येतं. चिंतामणी कडून गेलं तर ना. हां तिकडून नागपूर करून आलं तर वर्धा मग येते अमरावती. हां हां गोंदिया जिल्हा. इथं कसं काय मग चंद्रपूर ना तिकडे कसं काय मिस्टरच आधीपासून तुम्ही बिकानेरला शेती प्रॉब्लेम मनोबाई नाही बिकानेर बुजावर नाही का? सॉरी हेच नाही तिथे आमच्या मारवाडी हो तिथं तुमचे मिस्टर आहे का? हां ते पण बन्सीलाल नगरच्या शॉपला आहे. इथे नाही का? बन्सीलाल नगरमध्ये आम्ही इथूनच होतो. स्ट्रेट काटणार काय चालेल सॉरी
कोथिंबीर थोडी माझ्याकडून पण आता काही जास्त होत नाही. कोणत्या महिन्यात 6वा लागला. मी बघितलं मला ते काढायचं मला असं वाटतं चालतं कसं मला काही झालं नाही आहे. नाही. हां, हे जो ओनर आहे तो ओनर आहे. हां हवा तरी आहे त्याचं आम्हाला पण काही करायचं नाही, कारण बाजूला आमचं हॉस्पिटल आहे ना. बाजूलाच आहे ते का? हो, आमचंच हॉस्पिटल आहे ते धोरण. असं खूप जणांना म्हणजे असं हे होतं बरं कन्फ्युजन होतं. पण आम्ही पडदा का नाही लावत माहिती का? तसं पण या साईडचं काही दिसत नाही. आधीच असं लोकांना वाटतं इथं घर आहे का काय आहे. हो मी तुला एक साईड सांगेन, त्याची साईडवर बसू. हे नको, हे म्हणजे सो आउट म्हटलं मी एक साईड सांग.